काही अपकमिंग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या काही दिवसांमध्ये. खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहेत डे नाईट. त्यामध्ये नक्कीच आता 8 तारखेपासून पाहायला गेलं तर खुटार येथे डे ची स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये ती पाहायला मिळेल. त्यानंतर 12 ते 16 मध्ये घोडची नाईट आहे. 16 ते 22 या दरम्यान किरवली ओम नर्मदेश्वर किरवली स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचं आयोजन किरवलीच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर भोलानाथ शेठ पाटील वलप यांची देखील स्पर्धा 21 तारखेपासून सुरू होणार आहे. 18 तारखेपासून पेटची स्पर्धा आहे. प्रेमनाथ 11 मुरबीची स्पर्धा आहे. बऱ्याच स्पर्धा 6 ते 11 फेब्रुवारी मध्ये जीवा 11 गावदेवी पेंधर समाधान भुईर यांची स्पर्धा होणार आहे पेंधर येथे 6 ते 11 फेब्रुवारी मध्ये. अशा बऱ्याच स्पर्धा आहेत ज्या तुमच्या भेटीला येत आहेत. तर नक्कीच त्याचा लाभ खेळाडूंना सुवर्ण संधी आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याची. तर नक्कीच त्या स्पर्धांसाठी तुम्ही सज्ज राहा. पण इथे मात्र सामना सुरू होतोय आजच्या रात्रीतील. हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे. 2:20 झालेले आहेत. जरा स्पीड अप करा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत याची नोंद घ्या आपण. आणि त्यानंतर जर तसं झालं नाही जास्त वेळ गेला तर तुमचा शेवटच्या षटकाला 4थ्या षटकामध्ये 38च्या बाहेर जे खेळाडू आहेत त्यातून एक खेळाडू आतमध्ये घेण्यात येईल याची नोंद घ्या. टायमिंग अलर्ट. तिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक येतोय. मिडॉपला मात्र जाऊन चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा रुपेश आणि सौरभ जोडी मैदानामध्ये. मॅच मध्ये रुपेश मात्र नव्हता. आता मात्र रुपेश आहे. थोडीशी बॅटिंग लाईनअप गोलंदाजी लाईन ही स्ट्रॉंग पाहायला मिळते तिरोंजन संघाची. ते मात्र चेंडू थोडासा बाहेर निघतोय. खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटवरती आला आहे रुपेश परंतु चेंडूवाली बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे ती 20-2 वरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना गोलंदाज प्रसन्न पाटील. क्लीन बॉल. प्रसन्न पाटील याचा यार्क आपण पाहिला आणि निश्चित मात्र इथे एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. रुपेश पाटील मात्र बाद होतोय. 2 धावांचं योगदान देऊन रुपेश मात्र डगआउट मध्ये परततोय. तर पहिला विकेट मात्र प्राप्त करतोय तो प्रसन्न पाटील. स्पेल मात्र नक्कीच रुंजन संघाला कुठेतरी सावधगिरीने खेळावा लागेल. कारण प्रसन्न म्हटलं तर खूप मोठं नाव आहे. ज्या खेळाडूने मात्र मोठमोठ्या फलंदाजांना देखील अक्षरशः पात करण्यामध्ये संपादन केलंय. परंतु इथे मात्र रुंजन संघाचे फलंदाज देखील या सीझन मध्ये आणि पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या फॉर्मात आहे. बऱ्याच स्पर्धा त्यांनी देखील गाजून सोडल्यात. राज पाटील आलाय. राज पाटील रुपेश आउट झाल्यानंतर तर राज थोडासा लोअर फुल टॉस होता म्हणायचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू आदळतोय. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 वरती. 3 धावा धावफलकावरती. सौरभ पाटील आणि राज पाटील ही जोडी मैदानामध्ये. प्रसन्न एकटा मोडतो विकेट. हा चेंडू मात्र चित्त आणि दोन्ही
क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे फंबल होत आहेत. तत्पूर्वी मात्र ही ह्या 2 धावा मिळतील. धावसंख्या 5 वरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रसन्न. खोदून काढलेला चेंडू आहे. टॉपच्या दिशेने मात्र चेंडू जातोय टीपेक्षा कव्हरला. चेंडू जाईल सीमारेषा पार आलाय. हा चौकार. सौरभ या 3 षटकांमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता मात्र प्रसन्नचा स्पेल संपलाय तर उर्वरित 3 षटकांमध्ये किमान इथे 35 पर्यंत मजल मारणं गरजेचं असेल. 35 ते 40 पर्यंत धावा नेणं गरजेचं असेल. 40 पर्यंत 40-45 चा टार्गेट ठेवण्याचा मनसुबा नक्कीच रोंजन संघाचा असेल, कारण अतिशय चांगली गोलंदाजी देखील आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगला प्रयत्न त्यांचा राहिलाय. मोठी देसाई संघाला या स्पर्धेमधून बाहेर काढलंय. चांगला सामना झाला होता, पण चांगली गोलंदाजीच्या जोरावरती मात्र तो सामना या संघाने जिंकलाय. चला 5 मिनिटं झालेली आहेत. आता मात्र 15 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचं आहे, तिची नोंद घ्या. थोडासा लोअर फुल टॉस होता मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला असता तर बॅकअपला खेळाडू होते, पण इथे मात्र 1 धाव मिळाली आहे. धाव संख्या 10 वरती. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. राज पाटील आणि सौरभ पाटील खेळ करण्याचा प्रयत्न तिथे करतायत. चला जरा 2-3 संघ आपण स्पीड अप करा. चला टायमिंग अलर्ट आहे, याची नोंद घ्या. असं नाही की टायमिंग गेल्यानंतर का हे नाही, हे सर्व संघांना सूचना आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत आणि काय गरज होती का हा प्रश्न मात्र उद्भवला जातोय. राज पाटील मात्र बाद झालाय. अति काही संकटात नाही असं आपण नेहमीच म्हणतो. गुलशन पाटील पण आहे ना. दहा धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अमर पाटील आहे. फुल टॉस होता, इथे मात्र नो बॉल कॉल आणि हा येतोय चौकार, म्हणजे 5 धावा. तर 15 धावा आपण पाहतो. इथे मात्र
आता धावांना वेग येईल की काय, कारण नो आहे, फ्री हिट आहे. सौरभ पाटील मात्र आता बिंदास असेल. 10 धाबांवरती तो खेळतोय. क्या बात आहे, जबरदस्त ही संधी आली आहे आणि झेल आयवा झेल घ्यायचा होता. तर धावसंख्या जाऊन पोहोचले 6 ने वाढते 21 वरती. इथे मात्र हा चेंडू मात्र लेगस्टिक सोडून जाणार आहे. पंच वलतायत. इथे मात्र अवांतरचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 वरती. 22 रन्स, 22 धावा धाव फलकावरती, 2 गडी बाद, 3 दुऱ्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे मात्र शॉर्ट पिच आहे. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. येतोय हा चौकार सौरभ पाटीलच्या बॅट मधून. तर इथे पाहू शकता आपण आणि नक्कीच सौरभ मात्र वाचलाय, कारण तो देखील सावधगिरी बाळगली त्याने शेवटच्या मोमेंटला, नाहीतर हिट विकेट झाला असता. तर त्या अनुषंगाने मात्र नक्कीच हा चौकार आलाय. बॉलची मागणी केली गेली बघा, बॉल फेका बॉल. तसा प्रेक्षक वर्ग त्या साईडला थोडेसे कमी आहेत, त्यामुळे चेंडू मात्र दूर गेलाय. धावसंख्या 26 आहे. दुसरा षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा, या षटकामध्ये तब्बल 4 चेंडूंमध्ये 17 धावा खर्च केल्यात त्या अमर पाटीलने. महागडं षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. लखन चहा पिऊन घ्या बा, रोडपाली चहा पिऊन घ्या. एन्जॉय एन्जॉय. टेंशन लेने का नहीं है. ये 4 है ना, 4 ये खतरनाक लोग है. हाँ देखिए कटआउट वहां से रोड से दिख रहा है. हम हमेशा कहते हैं ना, ये 4 लोग क्या करेंगे, ये करेंगे. सबका मुंह बंद. ये दिलदार लोग हैं, ऐसा नहीं है कि ये भाई है, ये दिलदार लोग हैं. ये खूबसूरती के साथ शॉट आहे. नक्कीच एक सिंगल येईल. या सिंगल मध्ये धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 धावा, 27 रन्स. पुढचा सामना असेल नक्कीच कानपोले आणि खार्डी या दोन्ही टीमच्या कॅप्टननी मात्र उपस्थित राहायचं. 27 धावा. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू होता आणि इथे मात्र येईल ती 1 धाव आणि एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 वरती. आता मात्र पाहायला गेलं तर रोंजन संघाची परिस्थिती जी आहे ती अनुकूल आहे, कारण आता मात्र इथे पाहायला मिळते ती 14ची सरासरी. अप्रतिम आहे, कारण 28 धावा आणि या वातावरणामध्ये नक्कीच एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो रोंजन संघ. पाणी आतमध्ये.
हा तिकडे पाहिजे तर घे इथून. आता खेळाडूंना पाहिजे असेल तर आतमध्ये. तर एवढ्या थंडीमध्ये काय पाणी पितील. 2:33 झालेत. तर तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. सार्थक पाटील आलाय. 28 धावा ऋतिक पाटील आणि सौरव मात्र अतिशय चांगली इनिंग साकारतोय. 7 चेंडू मध्ये 21 धावा सौरव खेळतोय. रुपेश लवकर आउट झाला आणि इथे मात्र नो आहे. पंचांकडून इशारा आलाय. 1+1 या 2 धावा मिळतील. हे 2 नो बॉल आलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. ऋतिक पाटील आहे. नक्कीच मोठे फटके खेळण्यामध्ये माहेर आहे तो ऋतिक. चेंडू थोडासा जास्त बाउन्स झाला. फटका खेळायचा होता नक्कीच ऑन साइडला, पण इथे मात्र एक सिंगल तर आली आहे आणि इथे मात्र फ्री हिटचा सामना करेल तो मात्र सौरव पाटील. पाहूया सार्थक पाटीलचा हा फ्री हिटचा चेंडू कसा असेल. सौरव काय फायदा उचलेल की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाहण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फ्री हिट होता. पण निर्धाव चेंडू आलाय. फायदा उचलू शकला नाहीये. चेंडू मात्र त्या पद्धतीचा पाहायला मिळाला होता. आणि मागच्या मॅच मध्ये बघा गुलशन पाटील आम्हाला माहिती देत आहेत की 12 चेंडूंचा ओव्हर फेकला होता त्यांनी. चांगला चेंडू होता. खोदून काढलाय. 1 धाव येईल. एका धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. 31 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 30 धावा. तिसरा षटक इथे आपण पाहतोय. गोलंदाज सार्थक, समोर फलंदाज ऋतिक पाटील. मारण्याचा प्रयत्न इथे मात्र आलाय. निर्धाव चेंडू. अप्रतिम प्रयत्न आहेत. चांगली गोलंदाजी होतीये. हा कानपोले आणि कार्डी. चला चालत या आता. फुल टॉस होता. मारण्याचा प्रयत्न इथे मात्र आलाय. मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. बीट विकेटच्या वरतून आलाय हा षटकार. संख्या 6 ने वाढली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 37 वरती. 37 रन्स. 37 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथे मात्र हा नो आहे. आलाय नो बॉल आणि हा पंजा आलाय. 2 पंजे आलेत बघा या इनिंग मध्ये. इथे मात्र आता विकल्प पर्यायी गोलंदाज आणावा लागेल. तर मागच्या मॅच मध्ये वाईट फेकले होते या गोलंदाजाने. आता नो टाकले. तेव्हा 6 वाईट होते. फक्त 6 गेले होते. आता या नो बॉल वरती 2 नो टाकले असे
की त्याच्यावरती पंजे आले म्हणजे 10. खूप प्रॅक्टिस करावी लागेल जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता प्रॅक्टिससाठी, त्यावेळेला तुम्हाला महत्वाचा सराव नो बॉल त्याबरोबर वाईट यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. क्या बात आहे, आवाज आलाय जबरदस्त. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. तुमचे संघ मात्र चांगल्या धाव संख्येकडे वाटचाल इथे करतोय. 48 धावा. हो 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 जबरदस्त प्रयत्न होते हे देखील. तर त्यांना माहिती आहे, ऋतिकला माहिती आहे की हा शेवटचा क्षण आहे, यामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र संघासाठी एक संजीवनी ठरेल आणि त्या अनुषंगाने तो फलंदाजी इथे करतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्या त्या 48 धावा. या षटकामध्ये तब्बल 16 धावा इथे 20 धावा खर्च केल्यात. निहाल नितेश पाटील त्याचबरोबर आमचे खरे आता शिवाजी पाटील, नितीन केनी आणि निहाल ठाकूर या चौकांवरती हो गाणं आहे. पिक्चर बघा तुम्ही, मस्त वाटेल. अजून एक फुलटॉस आहे इथे, मात्र चेंडू सीमा पार आलाय. हा षटकार. पोहोचली आहे ती 54 वरती. 10 चेंडू मध्ये 28 धावांची केली साकारतोय तो सौरभ पाटील आणि तिकडे ऋतिक अतिशय चांगला साथ देतोय. क्या बात आहे. कव्हरच्या दिशेने गेल्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र फलंदाज होईल बाद तो सौरभ पाटील. जबरदस्त. 4 दोस्तों का ये बड़ा अनोखा मंजर हम देख रहे हैं. नाइट का ये शानदार क्रिकेट का महासंग्राम इन चारों के माध्यम से. 4 यार. चोपन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4था षटक इथे सुरू आहे. गोलंदाज पाहतोय मिलन सिनारे. तत्पूर्वी मधुकर पाटील आलाय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक घेणारा इथे मात्र मधुकरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. तो ते बघा मधुकर पाटील आल्या आल्या मात्र इथे अप्रतिम खेळ साकारतोय. कारण त्यांना देखील माहिती आहे तर शेवटचा क्षण आहे. चेंडू देखील कमी होतात, धावा देखील चांगल्या आहेत, तर इथे जेवढे मोठे फटके येतील तेवढे मात्र संजीवनीचा काम करेल. तर त्या अनुषंगाने खेळतोय तो मधुकर. इथे मात्र उंच गेलाय जेलवरती. क्षेत्ररक्षक आलाय स्वतः. गोलंदाज मस्त कॅच घेतली ती मिलन सिनारेने.
अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 धावा खर्च केल्यात त्या मिलन सिनारेने. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती विकेट आहे. म्हणजे सेम इथे आपल्याला 4 चेंडू पाहायला मिळालेत. तर इथे मात्र मिलन समोर फलंदाज संकेत पाटील, किथे मात्र फलंदाज तर चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे, आलाय हा चौकार. हॅलो, तर 4 धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 64 वरती. येस, नक्कीच एज लागली आहे असं दर्शवलं जात आहे स्क्रीन वरती. पाहूया आपण. नक्कीच इथे 4 धाबा आल्यात, पंचांचा निर्णय तिकडनं आलाय. तर धावसंख्येमध्ये भर होते. 64 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. अतिशय प्रत्येक षटक महागड ठरलं आपल्या इथे मैदानामध्ये पाहायला मिळालं ते दुंद्रे संघाकडून. लेगस्टिक सोडून जाणारे चेंडू आहे. पंच अवंतर इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 65 वरती. 65 फॉर विकेट लॉस. शेवटचा 1 चेंडू अजूनही बाकी आहे. चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळते ती कैलासवासी अरुण स्पोर्ट्स क्लब रोंजन या संघाची. काल नितलस दुसऱ्या सामन्यामध्ये 64 होती. इथे मात्र त्यांना चेस करत असताना हा रोंजन संघाचा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 66 धावा, 67 धावा आणि जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 4 षटकांमध्ये. हॅलो, तर टॉस साठी ते आलेले आहेत बघा दोन्ही कॅप्टन. चला, सूरज आणि त्याचबरोबर सुधीर पाटील, कणपोली टीम कॅप्टन. सुधीर नाही आहे का? सुधीर पाटील या आपण. मॅच आम्ही घोषित केली होती हा तुमची, कारण एक बाय आणि आता तुम्हाला सेकंड राऊंड खेळायचंय. चला सुधीर लगेच या. 68 धावांचा पाठलाग कसा केला जाईल याचं धावतोवरनं ऐकण्यासाठी बोलूया. सर्वात जास्त भ्रमंती करणारे समालोचक, रायगड असो, ठाणा असो, भिवंडी, पालघर, मुंबई, उद्या 3 ट्रेन बदलवून त्यांना तिकडे पोहोचायचं आहे. बापरे बाप, रेट देखील तसा असेल. तर टॉस केला जाईल तो नितेश पाटील यांच्या शुभास्ते टॉस होतोय. 4 षटकांचा सामना असेल. सूरज फौजदार आणि सुधीर पाटील आहेत. खार्डी विरोधात यस, तर कानपोली संघाने टॉस जिंकला. सुधीर पाटील निर्णय आणि यस बॉलिंग घेतले. सूरज फलंदाजी करायची आहे. यस, तर बोलूया आपण ओमकार शेट्टे यांच्याकडे. थोडेसे नाराज आहेत कारण काल ते शेवटचा सामना हारले. क्या सोडली त्यांनी. यस, थँक्यू. थँक्यू सो मच. मॅच हरल्यानंतर जे टेन्शन असतं ना, मला प्रश्न नेहमी हा पडतो की हे क्रिकेटर लगेच सेकंड डे मॅच माइंड फ्रेश करून कसं उतरतात. मी कदाचित 15 दिवसातून एखादी मॅच खेळतो, पण एक जरी हारली तरी असं टेन्शन येतं की आपल्यासारखं दुःख दुसरं कोणावरच नाही. क्रिश 68चं टार्गेट 68 म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन्स. आणि या खेळासोबत भावना
तुम्हा सर्वांच्या जोडलेल्या असतात. प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावा, आपलं टीम जिंकावी, आपल्या टीमचं नाव व्हावं. नेक्स्ट मॅच टीम कानपोली त्यांच्या विरुद्ध खार्डी. चालू सामना मैदानावरती रंगतोय. दुंद्रे लक्ष मैदानावरती 68चं का सुरुवात केली मैदानावरती सौरभनं बॅटिंग करताना आणि नंतर 2 षटकार आले. आपण पाहिलं ऋतिक पाडलचे आणि मधुकरच्या बॅटमधनं 1 6 आला. संकेत त्यांच्या बॅटमधनं 1 4 आला. हा दोन्ही बॅटर्सनं चांगलं फिनिश केलं आणि 68 धावेचं मोठं लक्ष आणि ते देखील दुंद्रे सारख्या एक टॉप क्लास वर्ल्ड क्लास बॉलिंग अटॅक समोर नक्कीच एक मोठी गोष्ट होती. प्रसन्नचं षटक पाहायला मला आवडेल. प्रसन्नच्या ओव्हरमध्ये रन्स किती आले होते तर फक्त 8 आणि त्यानंतर 19-20. जर तुमचा पहिला गोलंदाज 8 धावा खर्च करतोय, तुम्ही 3 ओव्हरमध्ये खर्च केलेत 59. ही चर्चेची गोष्ट राहिली या मॅच मध्ये. अमरकडनं अपेक्षा नव्हत्या खरं तर या मॅच मध्ये इतकं महागडं षटक की त्याच्या माध्यमातून येईल आणि सेकंड ओव्हर मध्ये मॅच खरं तर तिथनच ऑन झाली जिथनं अमरनं 19 खर्च केले. आता झाला गेलं ते विसर मूठ हवळ अश्रू अवर लक्षावरती रोख नजर आणि ते संघर्ष असा की झुंज आणि पराक्रम तो राहील चर्चेचा. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आपल्या होम ग्राउंड वरतीच आपण म्हणूया रोहिंजण मैदानावरती उतरली आहे स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स आणि त्यांना फाईट करते टीम सोहम 11 तिरंगा दुंद्रे. एका बाजूला अँडी बेल्ट मधली टीम आहे तर दुसऱ्या बाजूला पनवेल विभागातनं दुंद्रे संघच्या विरुद्ध फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतो रोहिंजण आपल्या घरच्या परिसरात घरच्या मैदानावर. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. किशोर सिनारे, महेश सिनारे, इस्लामीची जोडी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. पहिलं षटक घेऊन संकेत पाळल. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती विकेटची संधी. कॅच कठीण आहे आणि झाली ड्रॉप रुपेश पाटील कडनं. ज्यावेळी ते जज करत होते बॉडी बॅलन्स समतोल सगळं काही त्यांचं हरपलं होतं. चेंडूवरती नजर नव्हती आणि त्या ठिकाणी सहजच 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिला एक मोठा धक्का लागणार होता. लक्ष नक्की मोठं मैदानावरती बट अशा कॅचेस जर ड्रॉप झाल्या एक कॉन्फिडंट मिळू शकतो बॅटिंग करताना. सोहम 11 तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघाला धावफलकावरती धावा आतापर्यंत 2. चेक थर्ड अंपायरसाठी जायचं आतमध्ये. अंपास थर्ड अंपायर जा शिवाजी दादा पटकन कारण इथून नियाल गेले की त्यांना यायला वेळ लागतो. सध्या वेट वाढलाय भावांचा. कमाई तशी आहे ना, घरचा आहे त्यांचा तसा. संदीप सर धावफलकावरती आहे 2. मस्तीचा भाग होता. पहिल्याच बॉल वरती कॅच ड्रॉप. फटका चालला समोर. गोलंदाज त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि यावेळी कोणती मिस्टेक नाहीये. बॉल अँड कॉट. धक्का लागलाय दुंद्रेला पहिला आणि विकेट मिळते गोलंदाज संकेत पाटीलला. पहिली फलंदाज बाद. ओमकार, ओमकार कधी या गाण्यावरती तो हल्दीला नाचलाय का? गाणं समजत नाही पण आपला डान्स स्टेप खतरनाक असतात सर. मजा येते हे सॉन्ग लागल्यानंतर. आणि डीजे वाला आय थिंक हळदी स्पेशल कारण हळदीमध्ये जशी 1 नंतर त्याला माहिती की कोणते सॉन्ग पाहिजेत. मॅच मध्ये पण 1 नंतरच तो चार्जअप होतो. आपण म्हणतो की चहा नाही, तो डीजे वाला हल्दी स्पेशल आहे. गुलशनची हळद जोरात होती. गुलशनला हळदीच्याच दिवशी इतका मार पडलेला. सगळे खांद्यावर घेत होते, कोण आपटत होता, कोण इकडे फेकत होता. आठवणीत राहिली बाबाला हळद. धावफलकावरती धावा 2. 2 ला विकेट गेली. 1 बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर सध्या गुलशन भरपूर फॉर्म मध्ये सगळ्या स्पर्धा कव्हर करतोय. फटका फसला हा देखील प्रसन्नचा. मॅचची गोल्डन विकेट हा होता. डाऊन दी बॉल फील्ड टिपला झेल. संपला खेळ. सुजित टिपले क्वालिटी कॅच. विकेट मिळते क्वालिटी. फलंदाज बाद झाला प्रसन्न पाटील मैदानाच्या बाहेर.
बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. आज भन्नाट चार्जअप आणि फॉर्म मध्ये दिसतोय संघ मैदानावरती. स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स रोहिंजन. बोला. नाही ओमकार, खरोखरच मी दाद देईन ती रोंजन संघाचे खऱ्या अर्थाने बिग सपोर्टर दिलीप पाटील यांची. कारण नेहमीच रोंजन संघ कुठे असू द्या, दिलीप म्हात्रे कुठे असू द्या, ते कधीही न चुकता या संघासोबत असतात. अजून देखील ते इथे उभे आहेत. अशा फॅन्स टीमला मोटिवेट करत असतात आणि अशा फॅन्सची नितांत गरज असते. मच्छिंद्र पाटील सर देखील याच गावाला बिलॉंग करतात, ते पण मॅच एन्जॉय करतात. 2-2 रन आणि बॉल मधली शर्यत फार मोठी आहे, कारण 24 चेंडू लक्ष 68च. फटका चांगला, टायमिंग चांगला, चालला बॉल मिड विकेटला. वाऱ्यासोबत वार्तालाप करताना सीमा पार हा येतोय एक संघर्षमय षटकार फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. पहिल्या विकेट मिता राहिली, त्यानंतर लगातार 2 आले आणि आता षटकार देखील आला. इथे लाईन चांगली आहे, बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व जरूर नाहीये, बट रिझल्ट चांगला. डॉट बॉल षटक संपल्या मैदानावरती. पहिलं धावा आहेत 8. हेच केलं होतं प्रसन्ननं. एका ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या 8 धावा. दोन्ही टीम समतोलात. नंतर आल्या होत्या 18 बॉल 59. शिवाजी पाटील येतात मैदानातून बाहेर, थर्ड अंपायरचा रोल पूर्ण करून. अनुभव त्यांच्याकडे भरपूर मोठा, षटकारांचा राजा म्हणून धरणे गावामध्ये त्याला ओळखलं जातं. बट षटकारांपेक्षा जी पार्टनरशिप निथून आणि निहालने केलेली 2016ला, ती ऑलवेज माझ्या आठवणीत आहे. रेकॉर्ड सांगितला तर आकडा कमी पडेल सर. 24 बॉल आणि रन झाले होते 9. 8ला विकेट 2. आणि रियालिटी आहे, विकेट नव्हती टाकली पण त्यांनी शेवटपर्यंत, आणि त्यांना पार्टनरशिपच करायची होती. आणि अजूनही ती पार्टनरशिप तशीच आहे, मैत्रीची. त्याचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. नक्कीच, कारण तोच तर अनुभव आहे. कारण तीच पार्टनरशिप करता करता 11 वर्ष तप करून मात्र 12 वर्ष त्यांचा हा फलाला आलाय, तप फलाला आलाय. अप्रतिम. दोस्ती हम ना तोडेंगे, तेरा साथ कभी ना छोडेंगे, लाईक दॅट. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारख्या. आणि एक गोष्ट आहे सर, संदीप सर, अर्ध्या रात्री तुम्ही कधीही कॉल करा, अर्ध्या रात्रीला हकेला धावून येणारा हा सगळा मित्र परिवार आहे. नितीन दादा केनी, निहाल ठाकूर जो इंजिनियर आहे, नितेश पाटील, आणि त्या सोबतीनं शिवाजीदा पाटील. 8ला विकेट आहेत 2. रिटर्न क्रीज पासून भरपूर दूर, अवे फ्रॉम द बॉडी. पण ओंकार, नक्कीच सांगितलं तुम्ही की अर्ध्या रात्री, पण आता माझ्या मते तरी किमान 7-8 दिवस तरी त्यांना त्रास कोणी देऊ नका. 48 संघांना एकत्रित करताना 2 महिन्याची मेहनत आहे. जो मेहनत केली 48 संघांना एकत्रित करताना, ती खतरनाक आहे. आणि ऑलवेज सगळ्यांना ते पार्टिसिपेट करून घेत असतात. कॉमेंटेटर असू दे, अंपायर्स असू दे, सगळ्यांचा एक इम्पॅक्टफुल रोल असतो टुर्नामेंट मध्ये. आणि असं नाहीये की ती स्पर्धा फक्त आयोजक म्हणून नाही, तर सर्वांना एकत्रित घेऊन आयोजन करत असतात. आणि प्रत्येकावरती तुम्ही आयोजकच आहात, हा एक त्यांचा एक वेगळा रोल आणि एक वेगळी भूमिका असते. म्हणून तर आपण आज सगळे 4:30-5 वाजेपर्यंत इकडे काम करतोय. बट कुठे टेन्शन नाहीये, माहिती ऑल इज वेल. षटकार येईल डीप लॉंगॉनच्या वरनं, धावफलक 6ने पुढे जात आहे. टीमची टोटल 15. एक गोष्ट सर, आज आउट ऑफ बॉक्स जाऊन तुम्हाला विचारायला मला नक्की आवडेल. रायगड टेनिस बॉल क्रिकेट, आपण त्याच्याकडे बोलूयात. आज जी प्रगती रायगड जिल्ह्यानं क्रिकेटमध्ये केली आहे, खरं तर एकेकाळचं रायगडचं क्रिकेट अगदी आपण पाहिलं ग्रामीण मोठ्या प्रमाणात होतं. मात्र आज रायगडचा संघ अगदी रायगडचे 12 खेळाडू घेऊन जरी तुम्ही पूर्ण भारत विश्वामध्ये कुठेही गेला, एक वेगळा दबदबा काम होतो रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा. याबद्दल त्या रायगड टेनिस बॉल क्रिकेट बद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण ग्रामीण क्रिकेट रायगडचं तर खतरनाक आहे. ठाणे रायगड हे 2 जिल्हे असे आहेत जिथे सर्वाधिक मोठं ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. बट रायगडनं आज जी व्यावसायिक क्रिकेटमध्ये उंची गाठली आहे, ॲज अ कॉमेंटेटर इतका वर्ष तुम्ही रायगड टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करता, काय सांगाल रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव, ज्या अनुषंगाने इथलं क्रिकेट बदललं? नक्कीच नक्कीच. या चेंडू नंतर आपण चर्चा 100% ओमकार करूया. बॉलर तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वरती, राईट मोर द विकेट.
बॅकफुटला गेले, कट करतात, शॉर्ट थर्ड मॅनला, तिकडे फिल्डरला बीट करून चेंडू सीमा पार आणि हा येतो चौकार. या पुन्हा एकदा आपण वळूया संदीप पाटील सरांकडे. ओमकार, जर विचार केला तर रायगडचा क्रिकेट हा खूप बहरलाय. कारण ज्या रायगडच्या स्पर्धा आपण पाहतो आणि सर्रास स्पर्धा या रायगडने या टेनिस क्रिकेट विश्वाला दिल्यात, त्याच्यातून अनेक खेळाडू घडलेत. परंतु या व्यावसायिक क्रिकेट मुला आज रायगडच्या बऱ्याच मोठमोठ्या टीम या बॅकफुटवरती येताना देखील आपण पाहिल्यात. हे देखील आपल्याला विसरता कामा नये. कारण आज जे खेळाडू आपण ग्रामीणमध्ये पाहायचो, ज्या टीम ग्रामीणमध्ये पाहायचो, त्या टीम सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. याचं एकमेव कारण की व्यावसायिक क्रिकेट जास्त प्रमाणामध्ये ते खेळायला लागले आणि त्याच्यातून त्यांचा लक्ष जो ग्रामीण वरचून होता तो कमी झालेला दिसलाय. म्हणजे हा देखील एक थोडासा फटका ग्रामीण क्रिकेटला बसलाय. कारण आज आकाश तारेकर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. विश्वजित ठाकूर सारखा खेळाडू सध्याच्या घडीला ग्रामीण मध्ये पाहायला मिळत नाहीये. अशा अनेक खेळाडू ज्या आहेत, ज्या टीम लोकांना अपेक्षित होत्या, सावला संघ, किरण पवार सारखा खेळाडू, आता सध्याच्याकडे चांभारली संघ देखील नाहीये. म्हणजे अनेक या मोठमोठ्या टीम ज्या या ग्रामीण मधून थोड्याशा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. फटका ऑन साइडला मडविकेटला अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात. अगदी तुम्ही ग्रामीण क्रिकेट जी टीम तुम्हाला नाव देतं त्या टीमची साथ ऑलवेज तुम्ही द्यायला हवी. असं नाहीये की टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम एक 6 ते मोजका 7 महिन्यांचा असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि जर एप्रिलमध्ये मोजक्याच काही स्पर्धा तुम्हाला मिळतात. व्यावसायिक क्रिकेट कंटिन्यू सुरू असतं. आवर्जून तुम्ही 7 महिन्यामध्ये जर कॅल्क्युलेट केलं, जवळजवळ 260 पेक्षा जास्त दिवस अगदी खेळलं जातं. त्यातून कमीत कमी 60 दिवस तुम्ही, मी म्हणाल, ग्रामीण टीमला द्यायला हवाय. खरं तर तिथनं तुमचा प्रवास सुरू झालेला असतो. आणि अलीकडच्या काळात मोजक्याच अशा टीम आहेत की ज्यातील आयकॉन प्लेयर्स ग्रामीण क्रिकेट खेळताना दिसतात. त्यामुळे बऱ्याचशा अशा टीम्स आहेत जशा प्रकारे तुम्ही उल्लेख केला. एक काळ होता पारगावचा, पारगाव मैदानावरती आली ना की मग आज बाईक आकाश तारेकरलाच जाणार. पारगाव जिंकणार ती चर्चा नाही, ते तर चॅम्पियन होणार, पण बाईक आकाश तारेकरला जाणार. रजत मुंडे उतरला की आज चांभारली उलटफेर करणार, या सगळ्या चर्चा होतात. विश्वजित ठाकूर आला की त्याला पाहायला तुफान गर्दी रायगड टेनिस बॉल क्रिकेटने केली. मी आजही एक क्षण रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा जो अनुभवला, मी स्वतः ज्यावेळी सुप्रीमो चषक, जे अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ मोपाडाच्या माध्यमातून होतं, ज्यावेळी आकाश तारेकर, विश्वजित ठाकूर हे सगळे तिकडे प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यासाठी येतात. अलीकडच्या काळात लोक आता तिकडे गर्दी करतात, कारण त्यांना माहिती आहे हे चेहरे अलीकडच्या काळात रायगडच्या क्रिकेटच्या भरपूर नजरेच्या आड गेल्यात. 21 धावा, 21 आता 14 आणि 47, 14 चेंडूमध्ये 47. ओमकार, झाली अपडेट झालेली नाहीये. सव्वीसावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 42 गरज या मॅच मध्ये. आवर्जून आज अगदी भरपूर रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या डीप आज संदीप सर आपल्याला घेऊन जातात. ऐकायला आणि पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडतं. या बॉल नंतर नक्कीच आपण त्यांच्याकडे जाऊ. बॉलिंग ट्रॅक वरती एक गोलंदाज सचिन कडू, रायगड टेनिस बॉल क्रिकेटील फिरकीपटू आहे. आणि आपण पारगाव, दिघोडे या सर्वांची चर्चा करत होतो. मागचे काही काळ आपण मागे गेलो. रोहिंजनपैकी त्याच लॉट्सची टीम आहे ज्या लॉट्स मध्ये नेहमीच आपण स्वर्गीय अरुण स्पोर्ट रोहिंजनला पाहिलं. आज रोहिंजनला देखील ते कमबॅक करावं लागेल. ऑन साइडला टर्न करायचं होतं, ऑन साइडला बॉल भिरकावून द्यायचा होता. कारण त्या काळच्या ए लॉट्सच्या टीम जर मी बरोबर आहे तर रोहिंजन, नावडे, धानसर, दिघोडे, पारगाव, त्यामध्ये दापोली आणि भिवंडी विभागातनं हायवे दिवा, अजून इकडनं प्रेमनाथ मुरबी, त्यानंतर आपण भरोडीला पाहायचो, अंजूरला पाहायचो. आणि याच टीम्स मध्ये आपण नेहमीच तो संघर्ष मागच्या अनेक वर्ष सातत्यानं पाहत आलो होतो. आता अनेक नवीन टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. मोस्ट ऑफ भिवंडी विभागातनं आणि कल्याण डोंबिवलीतनं आपण वडवली, वाकळण, त्या सोबतीनं खार्डीला पाहता. भिवंडीतनं गोरसई येते, अलीकडच्या काळात टेंबवली, शहापूरमधनं गोटेगर येते. या सगळ्या टीम्सला आपण आवर्जून खेळताना पाहता. बॉल तयार, लाईन चांगली आहे. मग त्या टप्पा पडल्यानंतर जो टर्न मिळालाय त्या टर्ननं बॅटरला बीट त्या ठिकाणी जरूर केलं. लेग बिफोर विकेट साठी लाऊड अपील झालं होतं. मॅच संपलेली नाहीये, अजूनही रन्स भरपूर करायचे आहेत. बॉल हलकासा बेल्सला देखील स्पर्श करून गेला, बट आज सचिन कडूच्या खात्यामध्ये कदाचित विकेट यायची नाहीये, म्हणून कदाचित नशिबानं न दिलेली साथ आणि बॅटर्स महेशला मिळालेलं जीवनदान. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर खेळत अगेन्स्ट द स्विंग लॉफ्ट केलाय आणि हा येतो संदीप सर एकदम दर्शटकार.
तर नक्कीच ओमकार अतिशय चांगला ते क्रिकेट सुरू आहे. परंतु ओमकार अजून एक गोष्ट ही आहे की आपण असं म्हणत नाही की व्यावसायिक क्रिकेट ने कुठेतरी ग्रामीण क्रिकेट पूर्णपणे बंद केलंय, परंतु या व्यावसायिक क्रिकेटने देखील पाहायला गेलं तर आज या दुंद्रे गावाची जी ओळख आहे ती प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून आज दुंद्रे गावाची ओळख आपण पाहतोय. कारण याच गावातून हा खेळाडू व्यावसायिक क्रिकेटमध्ये आला आणि व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून या दुंद्रे गावाची ओळख. त्याचप्रमाणे अंगद पाटीलला देखील विसरता कामा नये, कारण एक छोट्याशा गावामधून अंगद पाटीलने देखील ती उंच भरारी घेतली. व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून आज त्या गावाचं देखील खूप मोठं नाव झालं. म्हणजे क्रिकेट तुम्हाला तलागाला नेत नाही तर क्रिकेट तुम्हाला वर आणतो, परंतु कुठेतरी ग्रामीण क्रिकेट जो खोलंबलाय तो पुन्हा एकदा त्या जोमाने, कारण प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला पूर्णपणे मैदानामध्ये येत नाहीत कारण त्या टीम त्यांना पाहायला भेटत नाही, म्हणून हा क्रिकेट पुन्हा एकदा सुरू व्हावा हीच आपण अपेक्षा त्या खेळाडूंकडून करूया. आवर्जून मी तुम्हाला 2 उदाहरण देईल. असं नाहीये की केतन आमच्या गावाला बिलॉंग करतो म्हणून. भावेश पवार गोरसईचा खेळाडू आणि केतन मात्र वाकांचा खेळाडू, हे 2 असे खेळाडू आहेत. मोस्ट ऑफ 90% जर ग्रामीणचे मॅच असेल तर व्यावसायिक क्रिकेट पासून भरपूर वेळा ह्या खेळाडूंना मी दूर राहताना पाहिलंय. याच गोष्टी व्हायला हव्यात. ग्रामीण क्रिकेट जे तुम्हाला नाव देतं त्याला आपण वेळ द्यायला हवा. आणि गाडीची लाईट एक 4 व्हीलरची ऑन आहे, रिक्वेस्ट मित्रा आपण ती ऑफ करा. अल्टो कार प्लीज जरा लाईट बंद करा. आपण गुलशनची नजर तेज आहे. कोणाला वाटत होती फॉर्च्युनर, कोणाला वाटत होती अर्टिगा, त्याला माहिती अल्टो आहे. आणि धावफलक आहे 32ला 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हा बाजूला आहे, ती देखील साईडला देखील आहे बघा प्लीज. गुलशनला विचारावं लागेल बाजूला कोणती कार आहे. चला थँक्यू. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा इथनं अजूनही 36. पहिला बॉल वाईट बॉल आहे, माहितीये इथे गोलंदाज रुपेशला एक वाईड यॉर्कर सक्सेसफुली अटेम्प्ट झाला की मग आपलं काम झालं. कारण प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचा आहे, तो म्हणजेच टीम. या ठिकाणी आपण पाहताय तिरंगा दुंद्रे आज जी खेळतीये सोहम 11 नावानं. यॉर्कर सक्सेसफुल आहे. चला काम आता झालंय. या यॉर्कर नंतर विजयाच्या जवळ जाऊन पोहोचणार आहे. नेक्स्ट मॅच कडे आता लक्ष प्रत्येकाचं लागणार आहे. पुढची मॅच एका बाजूला सूरज फौजदार, दुसऱ्या बाजूला आतिश मते, एका बाजूला प्रीतम, दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच हार्ड अँड डॅशिंग क्रिकेटर विशाल, एका बाजूला सुधीर. एक मोठी स्टारकास्ट मधली लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला खेचला आडवा बॅट न फुल्डर ट्राय जरूर करत होते. षटकार आहे तो. पुढची मॅच ना क्वालिटी आहे. कानपोलीकडे बॉलिंग युनिट आहे, बॅटिंग युनिट आहे. खराडीकडे फलंदाजीचा तोफका आहे आणि गोलंदाजी ती देखील चर्चेत आहे. म्हणजे नेक्स्ट मॅच तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पैसा वसूल पाहायला मिळेल, ती मात्र शंका नाहीये. 3 वाजून मिनिटं झाली आहेत आतापर्यंत 7 आणि अजूनही आपल्या 3 मॅच यानंतर बाकी आहेत. हाय म्हणजे आज मॉर्निंग शिपवाला इथनच जातील. फुल टॉस बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मला आता टेन्शन हे आलंय की पालघरला जावं की नाही जावं, कारण उद्या इकडे फायनल पण आहे. आणि फायनल म्हणजे आपली घरचीच टुर्नामेंट आहे. धावफलक 4 ने पुढे झालं. 43 43 ला विकेट गेल्या त्या ठिकाणी 3. लोवर फुल टॉस. सर एक प्रश्न, आता मॅच देखील थोडीशी वन साइड आहे. आउट ऑफ बॉक्स जायला आवडेल तुमच्यासोबत आज सगळा अनुभव. एक कॉमेंटेटर बनणं हे देखील तितकंच कठीण आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण जर तुमचं फॅमिली इव्हेंट असू द्या, हॉस्पिटल इश्यूज असू द्या किंवा अजून काही पर्सनल मीटिंग्स असू द्या, या सगळ्यांना देखील तुम्हाला समालोचक झाल्यानंतर सॅक्रिफाईस करावंच लागतं. कारण कमेंटमेंट नावाचा एक वर्ड असतो. एखादा ऑर्गनायझर तुमच्यावरती विश्वास ठेवून ज्यावेळी आपल्याला इन्व्हाइट करतो, मग भरपूर वेळा असं देखील होतं की तेच ऑर्गनायझर एखाद्या वेळी चुकून 100तून 99 वेळा तुम्ही जाता, बट एक मॅच ज्यावेळी तुम्हाला अटेम्प्ट करता येत नाही त्यावेळी तुम्हाला स्ट्रॉल केलं जातं. समालोचक आणि त्यांच्या आयुष्याबद्दल काय सांगाल? नक्कीच ओमकार, कारण आपण दिलेली कमिटमेंट आणि आपल्यावरती ओढवलेला तो वेल हे फार संघर्षाचं काम असतं. मग त्या वेळेला कुठेतरी आपण आयोजकांशी वार्तालाप करून आयोजकांना आपल्या विचारामध्ये घेऊन त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. कारण फॅमिलीसाठी आणि जो आपल्याकडे आलेला वेळ, जो कठीण प्रसंग आहे, त्यातून देखील आपल्याला ते सावरण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. तर अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. म्हणून
कधी कधी ऐन वेळेला